नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्रे। सामाजिक शास्त्रे या अंतर्गत आपल्याला भूगोल, त्याचबरोबर इतिहास, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात पेपर क्रमांक 2साठी। यापैकी भूगोल या विषयाच्या संदर्भाने जे आतापर्यंत झालेल्या एक्झाम आहेत म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत या 7ही वर्षातील पेपरमधील फक्त भूगोलाच्या प्रश्नांचं आपण वाचन करूया, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नेमकं भूगोलाचे प्रश्न, त्यांचं स्वरूप कसं असतं, कशा प्रकारे विचारले जातात। कारण जवळपास सामाजिक शास्त्रामध्ये भूगोलाचे प्रश्न हे प्रत्येक इयरला 30 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात। म्हणून टीईटी पास होण्यासाठी भूगोलाचे प्रश्न एकदा आपल्या नजरेसमोरून जाणं अत्यावश्यक आहे। 2021 मधील प्रश्न वाचूयात। भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण डॅश डॅश येथून सोडला, तर थुंबा येथून पहिला अग्निबाण सोडला भारताने। नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार तीव्र असतो। त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात, तर निकेल व लोह आढळतं, म्हणून आपण त्याला निफे असं म्हणतो। खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे, तर गट पर्वत आहे युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत। बाकीची सर्व पर्वत ही वली पर्वत आहेत। भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे, तर रिश्टर स्केल हे भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे। त्यानंतर नेक्स्ट, हा रूपांतरित खडक आहे, रूपांतरित खडक तर संगमरवर असणारे। भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते, तर सर्वात मोठे राज्य भारतातलं राजस्थान आहे। खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर। भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण कोणते, तर एकमेव उदाहरण भारतातील जागृत ज्वालामुखीचे आहे जे अंदमान निकोबार बेटावर आहे, बॅरन बेट। त्यानंतर कर्नाटकातील शेरावती नदीवरील धबधबा, तर तो आहे जोग धबधबा। भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, तर ते आहे उलर। कर्नाटक केरळ राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात, तर कॉफी बहार सरी असं म्हणतात। ओडिशा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता आहे, तर तो आहे हिराकूड प्रकल्प। पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात, तर तिला कोरडवाहू किंवा जिरायती शेती म्हणतात। भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रेशीम उत्पादनात आहे। भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना पश्चिम बंगालमध्ये आहे, जो कुल्टी या नावाने सुरू झालेला होता। पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता, तर मरियाना गर्ता। डॅश डॅश वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो, तर विषुववृत्तीय वनात आढळणारा वृक्ष आहे मोहगनी। जपानमधील जागृत ज्वालामुखी फुजियामा आहे। शेती, कारखानदारी, वाहतूक, नागरीकरण हे घटक आहेत, तर हे सर्व घटक आर्थिक घटकामध्ये येतील। व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे, तर ती 100% आहे। सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात हा केंद्रबिंदू आहे, तर तो मानव हा केंद्रबिंदू आहे सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात। पनामा कालव्यास डॅश डॅश प्रवेशद्वार असे म्हणतात, तर पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं। निर्द्रव वायुदाब मापक कोणतं आहे खालीलपैकी, तर ते आकृती क्रमांक 2 मधलं आहे। 1 मध्ये पर्जन्य मापके, 2 मध्ये तापमापके आणि 3 मध्ये तापमापके आणि 4 मध्ये आर्द्रता मापके। जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे, तर पृथ्वी विषुववृत्तावर थोडीशी फुगीर आहे। भूपृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर
तर तो आहे तपांबर. आकाशात सर्वात जास्त तेजस्वी असणारा ग्रह तर तो आहे शुक्र, सर्वात तेजस्वी ग्रह. युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र तर युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान समुद्र आहे भूमध्य समुद्र. प्राध्यापक, शिक्षक, व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये समाविष्ट होतील तर ते चतुर्थक व्यवसायामध्ये, कारण ते ज्ञानावर आधारित आहे. आणि तृतीयक पण आहे कारण ते सेवा पण देतात, सेवा सेक्टरमध्ये पण देतात. म्हणजे उत्तर 2 दिले तर आन्सर कीमध्ये 3 आणि 4. ठीक आहे. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा तर मालाक्काची समुद्रधुनी. 2020 मध्ये झालेल्या पेपरचं वाचन करूया. चुकीची जोडी ओळखायची आहे तर मिझोराम आणि कोहिमा चुकीचे आहे, कारण मिझोरामची एझॉल आणि कोहिमा नागालँडच्या संदर्भाने आहे राज्य राजधान्या. त्यानंतर तमिळनाडू चेन्नई तर लक्षद्वीप काय, तर परत राज्य राजधान्या याच टॉपिकच्या संदर्भाने आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर तमिळनाडूची राजधानी जसं चेन्नई आहे तर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती असणार आहे, म्हणजे पर्याय 1. अंदमान निकोबार बेटावर हे आदिवासी या बेटावरील मूळ रहिवासी आहेत तर अंदमान निकोबार बेटावरील मूळ आदिवासी आहेत जाखा, आता कदाचित ते जारवा असावं. त्यानंतर नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे तर उज्जैन शहर जे आहे हे क्षिप्रा नदीच्या काठी आहे. सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते तर बैसाखीने होते. त्यानंतर नेक्स्ट आहे पोम्पोई हे शहर डॅश डॅशच्या खाली गाडले गेले आहे तर ते ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या खाली गाडले गेले. भारताची प्रमाणवेळी कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते तर 82.5 पूर्व रेखावृत्तावरती ठरवली जाते. 82.5 पूर्व रेखावृत्त. त्यानंतर भारताच्या आग्नेयेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते आहे तर भारताच्या आग्नेयेस असणारं शेजारी राष्ट्र आहे इंडोनेशिया. हा प्राणी हिमालय पर्वत क्षेत्रात आढळतो तर तो आढळतो हिमालय पर्वत क्षेत्रामध्ये कस्तुरी मृग. 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागची प्रमुख कारणं कोणती आहेत तर जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी. त्यानंतर ऑडीच्या उत्पादनासाठी हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. ऑडीच्या उत्पादनासाठी तर मध्य युरोप हे उत्तर येणार आहे. त्यानंतर चीनच्या या भागात लोहमार्ग जास्त आहेत तर चीनच्या पूर्व भागामध्ये लोहमार्ग जास्त आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे शिखर आहे K2 ज्याची उंची आहे 8,611 मीटर. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत मात्र परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे तर व्हिक्टोरिया सरोवर आहे आफ्रिका खंडामध्ये. आफ्रिका खंडात इथेच नाईलचा उगम हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर या काळास उत्तरायण असे म्हणतात तर उत्तरायणचा काळ आहे 22 डिसेंबर ते 21 जून. त्यानंतर नेक्स्ट दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश असून जगात त्याचा क्रमांक लागतो तर 5वा क्रमांक लागतो. मोनाझाईट वाळू या राज्यात आढळते तर ती आढळते केरळमध्ये. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. हरिहरेश्वर सुंदर हे डॅश डॅश आहे तर तो आहे समुद्रकिनारा. त्यानंतर रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे तर टायबर नदीच्या काठी वसले आहे रोम शहर.
म्हणजे पर्याय 3. त्यानंतर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर यमू आहे. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी यमू आहे. हिमालय डॅश डॅश पर्वत आहे? तर हिमालय हा वली पर्वत आहे. त्यानंतर अवकाश प्रक्षेपणासाठीचा उपयोग करतात? तर अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग होतो. श्वसनाचे विकार डॅश डॅशमुळे होतात? तर हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात. गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव तर तो आहे कार्निवल. त्यानंतर नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने डॅश डॅश दिशा दर्शविली जाते? सर्वांना माहिती आहे की उत्तर दिशा दर्शविली जाते. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा? साहजिकच गडचिरोली सर्वात कमी घनता असणारा महाराष्ट्रातला जिल्हा. खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? तर पोलाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं खनिज आहे मॅग्नीज. मानवी वस्ती नसलेला खंड तर तो आहे अंटार्क्टिका. 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान दाबाचा पट्टा आहे? तर तेथे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे म्हणजे पर्याय 1. जगातील सर्वात मोठे फूल? रॅफ्लेशिया हे जगातलं सर्वात मोठं फूल आहे. त्यानंतर प्रकाश एका सेकंदाला सुमारे डॅश डॅश किलोमीटर प्रवास करतो? तर एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. त्यानंतर आकृतीमधील आपल्याला सागरी गुहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे? तर तो पर्याय 4 म्हणजे इथं सागरी गुहा आहे. त्यानंतर 2018चा पेपर वाचूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा? तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा महाराष्ट्रातला आहे रत्नागिरी. महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय? तर ती गाडी आहे डेक्कन ओडिसी. त्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर अलिबाग या ठिकाणी नाही. विभाजित वर्तुळ ही डॅश डॅश आकृती आहे? तर विभाजित वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे. अंदमान निकोबार हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस डॅश डॅश असे म्हणतात? तर त्यास 10 अक्षांश खाडी असं म्हटलं जातं. घरजात डोंगरांनी डॅश डॅश राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे? तर या डोंगरांनी ओडिसा राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. हरियाणातील अंबाला शहर या नावाने ओळखले जाते? तर हरियाणातील अंबाला हे शहर विज्ञान शहर या नावाने ओळखले जाते. मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? तर तो वृक्ष आहे साग. अँटिलेज द्वीपसमूह डॅश डॅश समुद्रामध्ये आहे? तर अँटिलेज द्वीपसमूह हा कॅरेबियन समुद्रामध्ये आहे. हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ डॅश डॅश नदी उगम पावते? तर ती सिंधू नदी उगम पावते. इटालीतील व्हेसुवियस व अलास्कातील काटमाई ही डॅश डॅश प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत? तर ही निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखींची उदाहरणे आहेत. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये चीनचा जगात डॅश डॅश क्रमांक लागतो? तर पहिला क्रमांक लागतो. पनामा या कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं? तर पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. डॅश डॅशचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो? तर थोरियमचा उपयोग हा आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय ओळखायचा आहे? तर तो आहे पर्याय 3 म्हणजे क उत्तर आपलं येणार आहे. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला डॅश डॅश म्हणतात? तर
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण असं म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं अक्षवृत्त तर ते विषुववृत्त आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे, तर ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. त्यानंतर सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना डॅश डॅश असं म्हणतात, तर यांना आंतरग्रह असं संबोधल्या जातं. ट्विन टावर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात, तर ट्विन टावर हे क्वालालंपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर गॅलिली पर्वतरांग हा डॅश डॅशमधील सर्वात उंच प्रदेश आहे, तर गॅलिली ही इस्रायलमध्ये आहे, म्हणजे पर्याय 4. समुद्रसपाटीवर वायुदाब डॅश डॅश मिलीबार असतो, तर तो 1013.2 मिलीबार असतो. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग याला आपण चंद्रकला असं म्हणतो. सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वाधिक असते, तर सागरी जलामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण सर्वात जास्त असतं. या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे, तर कैरो शहराजवळ इजिप्तमधील जे कैरो शहर आहे तेथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो, तर पशुपालन हा व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. चुनखडीच्या प्रदेशात हे भूरूप तयार होते, तर विलय छिद्रे ही चुनखडीच्या प्रदेशात तयार होणारी भूरूपे येतं. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर तर ते आहे विन्स मॅसिफ. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला, तर सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी भारताने प्रामुख्याने पुढाकार घेतला होता. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. त्याचं कारण काय? कारण वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. त्यानंतर 2017 मधील भूगोलाचे प्रश्न वाचूयात. प्रश्न दिलाय डॅश डॅश या खडकात जीवाश्म आढळत नाहीत. TET पेपर 2 2017 आहे बघा. तर कोणत्या खडकात जीवाश्म आढळत नाही, तर परीक्षा विभागाने 2 उत्तर दिलेत, रूपांतरित आणि अग्निज. पुढे बघूयात आपण. तर रिश्टर स्केलचा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात हा प्रश्नसुद्धा कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर 124, 125 कंटिन्यू 4 प्रश्न हे कॅन्सल झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर ते गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे, तर आपलं उत्तर आहे पुणे. महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी हा आहे, तर ऑक्टोबर व मार्च. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे, तर ऊस. हरिहरेश्वर सुंदर काय आहे, तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे. प्रश्न आहे महाराष्ट्रात खानदेशातील बोलीभाषा आहे, तर बोलीभाषा आहे अहिराणी. डॅश डॅश अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते, तर 0 अंशावरील. डॅश डॅश प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात, तर आपलं उत्तर आहे शब्द प्रमाण, पर्याय क्रमांक 3. मानवी वस्ती नसलेला खंड अंटार्क्टिका खंड आहे. इस्रायलच्या दक्षिणेस डॅश डॅश आखात आहे, तर इस्रायलच्या दक्षिणेस अकाबा हे आखात आहे. पुढे प्रश्न आहे की पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली या शहरात झाली. रिओ दी जानेरो या शहरात झालेली आहे.
रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत. कुठले आहेत तर रेड इंडियन हे अमेरिकेचे संयुक्त संस्थाने. पुढे आहे की इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे माउंट कॅटरीन. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळतात तर भूखंड मंच. चंदीगड हे खालीलपैकी कोणत्या दोन राज्याची राजधानी आहे? पंजाब हरियाणा. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचा कोळसा आढळतो तर बिटमिनस. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे तर बॅरन बेटावर. डॅश डॅश नदीचे सुंदरबन नावाच्या जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केला आहे तर तो गंगा नदीने. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश मैदानात मेसोपोटेमिया असे म्हणतात तर तेग्रीस व युफ्रेटिस मैदानास मेसोपोटेमिया असं म्हणतात. लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात. यास काय म्हणतात तर यास ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हणतात. हे हा धातू खनिज आहे तर अभ्रक. जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश संयुक्त संस्थाने. प्रश्न क्रमांक 149 कॅन्सल आहे. आणि शेवटचा 2017चा 150 नंबरचा प्रश्न. खालील आकृतीत गुहाचा योग्य क्रम सांगा तर बघा आता आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक म्हणजे ते 2 नंबरचं मग ते आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा आता 2016चा पेपर पाहूयात आपण. सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे? मंगळ व गुरु. खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता तर शनी हा बहिर्ग्रह आहे. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस हा कोणत्या प्रकारचा आहे तर आरोह किंवा अभिसरण प्रकारचा आहे. डॅश डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे तर पॅसिफिक हा महासागर आहे. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार कोणता तर खग्रास चंद्रग्रहण. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात तर त्यास आखात असे म्हणतात. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग भूखंड मंच हा आहे. जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता आहे. जगात सर्वात मोठे वाळवंट व सर्वात लांब नदी नाईल असलेला खंड तर आफ्रिका खंड आहे. हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे तर त्याला आपण हॉलिवूड म्हणू. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये व खनिजे आढळतात तर कोणकोणते खनिजे आढळतात? निकेल व लोह ज्याला आपण निफे असं म्हणतो. अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणत्या रूपांतरित खडक तयार झाला आहे तर सर्पेंटाईन. चीनमधील लोयचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झाले आहे तर गोबीच्या वाळवंटातून. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती तर डार्लिंग ही उपनदी आहे. गॅट जनरल ॲग्रीमेंट टेरिफॉन ट्रेड जागतिक संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर 1948. महाराष्ट्र राज्याची स्थापना या दिवशी झाली 1 मे 1960. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात तर त्याला आपण चतुर्थक व्यवसाय असं म्हणतो. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीस काय म्हणतात तर त्याला सखोल शेती असं म्हणतात. महाराष्ट्र राज्यात मुंबई पुणे अतिद्रुतगती एकमेव हा महामार्ग आहे पर्याय क्रमांक 1. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा जो भाग आहे त्याला आपण पूर्व हिमालय असं म्हणतो. पंजाबचा राज्य पक्षी बाज गरुड हा आहे. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास विज्ञान शहर असे म्हणतात. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे तर ती विंध्य पर्वतरांग आहे.
रेषालेख व स्तंभालेख हे आहेत, तर हे एकमितीय आकृती आहेत. अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते माउंट अँकॉन्काग्वा आहे. टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी हा माउंट किलिमांजारो आहे. खालीलपैकी कोणते गोडे पाण्याचे सरोवर नाही, तर सांबर सरोवर नाही. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि नोव्हा स्कोटिया यांना जोडतो. 2016चा शेवटचा प्रश्न, खालील आकृतीत धबधब्याचा योग्य क्रम कोणता, तर हा 3 क्रमांक पर्याय 3. दोन 2014चा पेपर पाहूयात आपण. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला आपण काय म्हणतो, तर जिरायती शेती. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते, तर कापेश्वर हे आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव ज्याला आपण कार्निवल असं म्हणतो. भारतात परतीचा मान्सूनचा काळ हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा आहे. ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, तर गुरुवार सकाळचे 9. 127 हा कॅन्सल झाला आहे. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे, तर याला आपण प्रत्यावर्त वारे असे म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग हा लंबवर्तुळाकार मार्ग आहे. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी मल्लाक्काची सामुद्रधुनी आहे. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके असे म्हणतात किंवा निर्माण होते. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे जागतिकीकरण होय. इटलीच्या राजधानीचे शहर रोम हे आहे. नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ आल्यास जमिनीचा उतार कसा होतो, तर तीव्र होत जातो. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प हे कुठे आहेत, तर हे पूर्व महाराष्ट्रात आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र आहे. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ हे क्लाउड्स टॉलेमी आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर आहे. टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत, तर ती टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत, तर ती निकोबार जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. जगातील सर्वोच्च पर्वतरांग ही हिमालय आहे. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे असं विचारलंय, तर राजस्थान. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो, तर तो ललितपूर येथे आढळतो. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगा असा होतो. देवप्रयागजवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते, अलकनंदा. पोर्टारिको गर्ता कोणत्या महासागरात आहे, तर अटलांटिक. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश चीन आहे. थोरियमचे मुख्य खनिज कोणते, तर मोनोझाईट. कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात, तर फ्रान्स. आणि 2014चा शेवटचा प्रश्न आहे, आकृतीतील उपकरणांमधून निद्रव्य वायुदाबकाचा योग्य पर्याय ओळखा, तर तो पर्याय 2 आहे. 2013 मधील प्रश्न वाचूयात आपण. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश डॅश असं म्हणतात, तर त्यास दीर्घिका म्हटलं जातं. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश म्हणतात, तर अमावस्या व पौर्णिमेला जी भरती येते तिला उधाणाची भरती असं म्हटलं जातं. अवकाश प्रक्षेपणासाठी चा उपयोग करतात, तर अग्निबाणाचा उपयोग करतात. त्यानंतर नेक्स्ट, रिश्टर स्केल हे तीव्रता मोजण्याचे एकक आहे, तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे रिश्टर स्केल.
त्यानंतर डॅश डॅशपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते, तर बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, तर संशोधन हा चतुर्थक व्यवसाय आहे. हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. तर हे तत्कालीन वेळेस विचारलेला प्रश्न आहे. भाकरा नांगल, आता त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्याच्यानंतर काथ या वृक्षापासून बनवितात, तर तो खैर या वृक्षापासून बनवतात. सातपुडा पर्वतातील रांगेतील सर्वात उंच शिखर, तर धुपगड. मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान देशात आहे, तर भारत हेच मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान आहे. हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे, तर मिलान नावाचे शहर ओलान नदीकाठी वसले आहे, जे इटलीमध्ये आहे. हे जगातील सर्वात मोठे बेट आहे, तर ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात पर्वत आहे. कोणता पर्वत आहे, तर अँडीज पर्वत आहे. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. अंदमान निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. इंदिरा गांधी कालवा या राज्याच्या वायव्य भागात आहे, तर राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे. गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, तर ते अरवलीमधील सर्वात उंच शिखर आहे. कोल्लेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर राज्यात आहे, तर कोल्लेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. भारतीय पठारावरील डॅश डॅश पश्चिम वाहिनी नदी आहे, तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. सागर तळाची खोली मोजण्याचे एकक फॅदम आहे, म्हणजे पर्याय 3. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश या नावाने ओळखला जातो, तर डाऊन्स या नावाने ओळखला जातो. हा जागृत ज्वालामुखी आहे, तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. त्यानंतर समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा, तर त्यांना म्हणू आपण समताप रेषा. विषुववृत्तीय वनात हे वृक्ष आढळतात, तर विषुववृत्तीय वनातील मुख्य वृक्ष आहे मोहगनी. त्यानंतर वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात, तर कोणत्या वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात, तर मंगोलाइड वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. त्यानंतर हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे, तर उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे पॅन अमेरिकन महामार्ग. त्यानंतर 147 सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामुळे वेळ व अंतर वाचते. सर्व प्रकारच्या विकासात डॅश डॅश केंद्रबिंदू आहे, तर मानव. सार्क संघटनेच्या स्थापनेतील संस्थापकापैकी देश, तर तो आहे नेपाळ. लोह आणि पोलाद उद्योग धंद्यामध्ये जवळ स्थापन होतात. लोह पोलाद धंदे कुठं स्थापन होतात असा प्रश्न आहे, तर ते कोळसा उत्पादक प्रदेशाजवळ स्थापन होतात. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2021 यामध्ये झालेल्या पेपर क्रमांक 2 मधील जे सामाजिक शास्त्र आहे त्यातील भूगोल या विषयाच्या प्रश्नांचं वाचन केलं. राहिलेले विषय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. जे आपले मित्र तयारी करतात त्यांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरतील. धन्यवाद.